खानदेशातील पारंपरिक आणि श्रद्धेचा उत्सव म्हणून ओळखला जाणारा कान्होबाई माता उत्सव यंदाही मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा केला जात आहे। या उत्सवानिमित्त अनेक कुटुंबांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून नोकरी व्यवसायानिमित्त विविध ठिकाणी असलेले कुटुंबीय एकत्र येत असल्याने घराघरात उत्सवाची लगबग पाहायला मिळत आहे। कान्होबाई उत्सवाची परंपरा खानदेशातील अनेक कुटुंबांमध्ये श्रद्धेने जपली जाते। साधारणपणे रविवारी कान्होबाईची विधिवत स्थापना करण्यात येते। त्यानंतर संपूर्ण रात्र जागरण, भजन, कीर्तन, नाचगाणे आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते। महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक तसेच तरुण तरुणी उत्साहाने या कार्यक्रमात सहभागी होतात। सोमवारी सकाळी कान्होबाईच्या मूर्तींचे विधिवत विसर्जन करण्यात येते। विसर्जनावेळी पारंपरिक पद्धतीने पूजा अर्चा करून भक्तिभावाने कान्होबाईला निरोप दिला जातो। या उत्सवामुळे कुटुंबातील सदस्यांसोबतच नातेवाईक आणि आप्तेष्टही एकत्र येत असल्याने आपुलकीचे आणि स्नेहाचे वातावरण निर्माण होते। कान्होबाई उत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून खानदेशातील संस्कृती, परंपरा आणि कौटुंबिक एकोप्याचे प्रतीक मानला जातो। बदलत्या काळातही नव्या पिढीकडून ही परंपरा उत्साहाने जपली जात असल्याने खानदेशातील सांस्कृतिक वारसा अधिक समृद्ध होत असल्याचे चित्र दिसून येत आहे। दरवर्षीप्रमाणे या खानदेशाची कुलदेवता कान्होबाई माता हे वडोपार्जेपासून हा परंपरा चालू आहे। हा परंपरेचा हेतू एकच आहे की सालाबादाप्रमाणे कान्होबाई मातेचा उत्सव या श्रावण महिन्यामध्ये होत असतो आणि हा हेतू फक्त जुन्या लोकांनी एकच लावून ठेवलेला आहे की हे दूर जे आपल्या कोण भावबंडकी, कोण सुरतला गेलं आहे, कोण मुंबईला गेलं आहे, कोण कल्याणला गेलं आहे, कोण नंदुरबारला, कोण शिंदखेड्याला, कोण दोंडाच्याला, हे सर्व भावबंडकी कोणाचं मन दुखलं असेल, कोणाचं काय झालं असेल, हे कान्होबाई मातेचा परंपरा एक अशी आहे की सर्व भावबंडकीचे जेवढे दुःख आहेत तेवढे सर्व ही कान्होबाई माता दूर करते आणि सर्व भावबंडकीला एक करते। त्याच्यासाठी हे जुन्या लोकांनी ही परंपरा लावून ठेवलेली आहे। कान्होबाई माता की जय। रविवारी सायंकाळी 4:30-5 वाजेच्या दरम्यान कान्होबाई मातेची स्थापना होते आणि सोमवारी सकाळी 7:30-8च्या दरम्यान कान्होबाई मातेला बाहेर काढलं जातं आणि 12-1 वाजेपर्यंत विसर्जन होतं। हे कान्होबाई मातेची परंपरा अशी आहे, शनिवारीच्या दिवशी भाजी भाकरचा रोट म्हणतात, त्याला सर्व भाजी भाकरचे रोट सर्व भावबंडकी त्या दिवशी पण गोळा होते आणि सायंकाळी भाजी भाकरचा रोट झाल्यानंतर रात्री 9 वाजता गहू दळण्याचा कार्यक्रम होतो। सर्व भावबंडकी एकत्र येतात आणि गहू दळण्याचं काम करतात। त्यानंतर गहू दळणं झाल्यावर रविवारी कान्होबाई मातेला स्थापना केली जाते। सायंकाळी मातेचं पूजन केलं जातं, नैवेद्य दाखवलं जातो आणि मग सोमवारी मातेचं विसर्जन केलं जातं। पण या सर्व भावबंडकी लोक सर्व एकत्र येतात, सर्वजण गाणे म्हणतात, कोण नाचतं, कोण फुगड्या खेळतं, बाकीचं अजून भगत लोक पण येतात, भगत लोकांची बाकीचे कार्यक्रम होतात, बाकी गाणे म्हणणारे पण येतात, ते पण गाणे म्हणण्याचा कार्यक्रम करतात आणि सर्व भावकीचे लोकसुद्धा गाणे म्हणतात आणि सर्व आनंद साजरा करतात।